नमस्कार, मी सोहम शिर्के. आपलं महानगरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ठाण्यात गुढीपाडव्याच्या जल्लोषाला सुरुवात झाली आहे. ठाण्यातल्या काही आयोजकांनी, ठाण्यातल्या काही सांस्कृतिक मंडळांनी ठाण्यातील गावदेवी या परिसरात मोठ्या 10 फूट एवढी लांब रांगोळी काढली आहे. ते माझ्या पाठी तुम्ही बघू शकता. या रांगोळीद्वारे ठाण्यात एकमेवतेची रांगोळी आहे हिला म्हटलं जातंय. ठाण्यातल्या संस्कार भारती ह्या महासंघाने रांगोळीचं आयोजन केलंय. इथे भारत मातेचं चित्र दिसतंय, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचं चित्र दिसतंय आणि तसंच आपल्या वंदे मातरमातले जेवढे काही वंदे मातरम पूर्ण लिखित केलंय आणि तसंच वंदे मातरमला विविध भाषांमध्ये, विविध राज्यांच्या भाषांमध्ये कसं लिहिलं जातं, काय काय लिहिलं जातं ते देखील ह्या रांगोळीद्वारे दाखवण्यात आलंय. ठाण्यातल्या ह्या संस्कार भारती आयोजनाने गेल्या खूप वर्षांपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम केल्याचं दिसतं. मोठ्या प्रमाणात तिथे प्रदर्शन देखील त्यांनी दाखवलंय आणि गुढीपाडव्याची अशी निराळी सुरुवात ही सांस्कृतिक मंडळाने ह्या अगोदर देखील बऱ्याच वेळा केली आहे. म्हणजे तब्बल 2005 सालापासून ह्या उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं सांस्कृतिक मंडळांकडून. आणि आता ह्या वर्षी ह्या रांगोळीचं खरंच खूप आश्चर्यजनक रांगोळी आहे. 10 फूट लांब रांगोळी यांनी काढली आहे आणि तसंच इकडे विविध नक्षीकाम देखील रांगोळींच्या द्वारे विविध डिझाईन्स काढल्या आहेत, विविध झेंड्यांचे पताके आणि झेंडे देखील दाखवले आहेत आणि या रांगोळीद्वारे रांगोळीच्या वेगवेगळ्या स्टाईल्स ह्या दाखवण्यात आल्यात. मी सोहम शिर्के, आपलं महानगर, ठाणे.